पिंपराळा गावात गेस्ट्रो सदृश साथीचा उद्रेक, अनेक नागरिक आजारी, दूषित पाणी की सामूहिक जेवण, आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावात गेस्ट्रो सदृश आजाराची साथ पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 3-4 दिवसापासून गावातील अनेक नागरिकांना पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने आरोग्य विभागाने तातडीने गावात धाव घेत उपचार मोहीम सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेलखेडा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपराळा गावातील अनेक घरांमध्ये महिला व पुरुष अचानक आजारी पडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। आशा कार्यकर्त्या अंजना डाखोरे यांनी याबाबतची माहिती आरोग्य प्रशासनाला दिल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली। सुरुवातीला रुग्णांना औषध देण्यात आली, मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने सोमवारी दिनांक 15 जून रोजी गावातील हनुमान मंदिरासमोर तात्पुरते आरोग्य शिबिर उभारण्यात आले। येथे अनेक रुग्णांवर सलाईन लावून उपचार करण्यात आले। चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर जगन्नाथ ढाकरे, आरोग्य सहाय्यक मनोज डाके, महिला आरोग्य सहाय्यक सुनंदा पवार, आरोग्य सेविका श्रीमती डोंगरे, आरोग्य सेवक रामेश्वर वांकर, प्रवर्तक सत्यभामा बदगर्गे व पाटेकर यांच्या पथकाने गावात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली। दूषित पाण्याचा प्राथमिक संशय गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित झाले असावे किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातील सामूहिक जेवणामुळे संसर्ग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे। दरम्यान विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी बोरी येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर आजाराचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये पुण्यरथा विष्णू कोकाटे, लक्ष्मी साडू कोकाटे, सीताबाई गणपत डाखोरे, विजयमाला सुदाम ढाकरे, खंडू ढाकरे, राणूबाई विठोबा डाखोरे, जिजाबाई मारुती कोकाटे आणि सुमन भगवान ढाकरे, सर्व राहणार पिंपराळा, तालुका जिंतूर यांचा समावेश आहे। सार न्यूज इम्पॅक्ट। गावात गेस्ट्रो सदृश साथीची भीती निर्माण झाली असली तरी आरोग्य विभागाने तातडीने उपचार आणि तपासणीची मोहीम हाती घेतली आहे। नागरिकांनी उकळलेले पाणी पिण्याचे, स्वच्छतेची काळजी घेण्याचे आणि त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। ताज्या घडामोडी बातम्यांसाठी सार न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स अवश्य करा। सार न्यूज चॅनलसाठी शेख अलीम जिंतूरकर।